नमस्कार मित्रांनो, लस्टर ऑफ एज्युकेट आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मी ज्ञानेश्वरी स्वागत करते। तर बघा 3 फेब्रुवारीला टीईटीचा निकाल लागला आहे। यामध्ये पेपर 1 व पेपर 2 किती टक्के निकाल लागला आहे, तसेच जे टीईटी परीक्षा अजूनही पास झाले नाहीत त्यांनी काय करावे याविषयी व्हिडिओच्या शेवटी सविस्तरपणे बोलणार आहे। त्याआधी आपण निकालाविषयी बोलूया। तर बघा इथे तुम्ही बघू शकता, इथे तुम्हाला अंतिम निकाल जाहीर केलेला आहे। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 23/11 झाली होती। तर ह्याचा निकाल 3 फेब्रुवारी रोजी लागला आहे आणि याचा गोषवारा सुद्धा इथे दिलेला आहे। तर बघा इथे पेपर 1 मध्ये किती विद्यार्थी बसलेले होते, किती ॲब्सेंट होते, किती पास झाले, किती फेल झाले, त्याचप्रमाणे किती जणांचा रिझर्व ठेवलेला आहे आणि टोटल निकाल किती लागलेला आहे। तर इथे तुम्ही बघू शकता पेपर 1 मध्ये 1,90,901 विद्यार्थी बसलेले होते। त्यापैकी पास झाले 21,892 आणि टोटल निकाल किती लागला तर 11.47% निकाल लागलेला आहे। पेपर 2चा बघा, पेपर 2 मध्ये किती विद्यार्थी बसलेले होते तर पेपर 2 मध्ये 2,55,829 विद्यार्थी बसलेले होते। पास होणारे किती आहे तर 28,000, तर पास होणारे आहेत 28,477 आणि निकालाचा टक्का वाढलेला आहे। बघा पेपर 2चा आणि पेपर 1चा सुद्धा निकालाचा टक्का वाढलेला आपल्याला दिसतो। टोटल निकाल किती लागला तर 11.28%। तर बघा आधी निकाल 3 ते 4% लागायचा, तर आता मात्र 11.28% एवढा निकाल लागला आहे। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार टीईटी परीक्षा ही अनिवार्य करण्यात आलेली आहे। त्यामुळे सर्वांनीच टीईटीचा अभ्यास गांभीर्याने केला आहे। आणि दुसरं कारण म्हणजे तुम्हाला विषय निवडीचा अधिकार। म्हणजे आधी काय होतं, तुम्ही टीईटी परीक्षा देताना तुम्हाला कंपल्सरी इंग्लिश विषय होता, आता मात्र तुम्ही दुसरा विषय म्हणजे भाषा 1 साठी तुम्हाला मराठी आणि भाषा 2 तुम्हाला इंग्लिश विषय निवडायचा होता आधी। आता मात्र तुम्हाला विषय तुम्ही दुसरा निवडू शकता, जसं की तुम्ही हिंदी घेऊ शकता। त्यामुळे सुद्धा निकालाचा टक्का वाढलेला आपल्याला दिसतो आहे। इथे तुम्ही माध्यमनिहाय निकाल बघू शकता। अंतिम निकाल मराठी माध्यमचे किती विद्यार्थी पास झाले तर 12% निकाल लागलेला आहे। इंग्लिशचा 5%, त्याचप्रमाणे उर्दू माध्यमाचा 6.96%, हिंदी माध्यमाचा 12.19% आणि सर्वात जास्त रिझल्ट लागलेला आहे मित्रांनो कन्नड माध्यमाचा 15.1%। म्हणजे पूर्ण निकाल जो आहे माध्यमानुसार तो 11.47% लागलेला आहे। हा पेपर 1चा माध्यमनिहाय निकाल आहे। त्याचप्रमाणे बघा गणित आणि विज्ञानाचा अंतिम निकाल पेपर 2चा मराठीचा 8.29% लागलेला आहे, इंग्लिशचा 5.87% लागलेला आहे, उर्दूचा 3.34, हिंदीचा 17%, सर्वात जास्त निकाल लागलेला आहे। त्याच्याही पेक्षा जास्त बेंगाली माध्यमाचा निकाल 22.22% लागलेला आहे। एकूण पेपर 2चा निकाल बघितला तर 9.12% लागलेला आहे। सामाजिक शास्त्राचा विचार करता सामाजिक शास्त्रामध्ये मराठीमध्ये 9.81% मराठी माध्यमाचा, इंग्लिश माध्यम 6.20%, उर्दू माध्यमाचा 3.33%, हिंदी माध्यमाचा बघा इथे हिंदी माध्यमाचा सुद्धा जास्त निकाल लागलेला आहे 22.29%, सर्वात जास्त निकाल लागलेला आहे। म्हणजे एकूण विचार करता सामाजिक शास्त्रामध्ये 12.33% निकाल लागलेला आपणास दिसतो। तुम्हाला सूचना दिलेली आहे बघा, पात्र उमेदवारांना प्रमाणपत्राची प्रत संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद व शिक्षक निरीक्षक मुंबई उत्तर दक्षिण पश्चिम यांच्यामार्फत यथावकाश वितरित करण्यात येईल। मित्रांनो टीईटीचे जे सर्टिफिकेट आहे ते आपल्या जिल्हा परिषदला आपल्याला मिळून जाते। म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला आहे त्या जिल्हा परिषदला तुमचं टीईटी सर्टिफिकेट तुम्हाला मिळणार आहे। पास झाले त्यांचे खूप स्वागत आहे, हार्दिक अभिनंदन। प्रश्न उरतो ज्यांना 1-2 मार्क्स कमी पडले व ते या परीक्षेमध्ये पात्र झाले नाहीत त्यांचा। तर बघा ही लोकसत्ता न्यूजपेपरला आलेली बातमी आहे। टीईटी आता वर्षातून 2 वेळा, जून मध्ये ही परीक्षा परत होणार आहे, जून जुलै मध्ये ही एक्झाम नक्की होईल मित्रांनो। वर्षातून 2 वेळा आता टीईटी होणार आहे, त्यामुळे कुठेही नाराज न होता, जर 1-2 मार्कांनी कमी पडले असाल तर नाराज होऊ नका। आपल्याला ही संधी येणाऱ्या जून मध्ये मिळणार आहे, त्यामुळे शांत बसू नका, आतापासून अभ्यासाला लागा, टीईटी परीक्षेची तयारी सुरू करा। म्हणजे टीईटी साठी आवश्यक नोट्स व इतर विषयाचे मार्गदर्शन आपण आपल्या चॅनलवर करणार आहोत, त्यामुळे आपल्या चॅनलशी जोडून राहा व कुठलाही ताण न घेता पुढच्या येणाऱ्या टीईटी परीक्षेची तयारी करा। तो पूर्ण माहिती या व्हिडिओतून तुम्हाला द्यायची होती। चला तर मग इथेच थांबूया, धन्यवाद।